नांदगाव आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश. आता उशीर झाले. आणखी वैजापूरला जायचे. वैजापूरला रात्री 8 वाजता बैठक सभा होती. आता वाजले 5. उद्या बीड जिल्ह्यात सकाळी. आता मराठा आरक्षणाचा विषय संपत आला. आता फक्त सगळ्या सोयऱ्यांचे जो आदेश निघाले त्याची अंमलबजावणी झाली की मराठ्यांच्या लेकरांचा आयुष्याचं कल्याण झालं. आपण शेवटी मराठ्यांनी ही लढाई जिंकली. खूप जणांना वाटत होता आता विषय संपलाय, आता आरक्षण मिळत नसतं. आणि त्या तुमच्या जिल्ह्याला डाग लागलेला तोही म्हणत होता मराठ्यांना कधी आरक्षण मिळू देणार नाही. ओबीसी 2 काम एकदा झाले. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण पण मिळवलं आणि कधी बऱ्याच दशकापासून मराठा एक येत नव्हता, तो मराठा एक आला. 2 कामं झाली. एक मात्र खरं आहे की प्रत्येकाची आशा आता मावळली होती, आरक्षण मिळेल का नाही. खूप मोठमोठाले लढे झाले. वेळेवर काय होतं माहित नाही. विजय जवळ आला की विजय आपल्याला मुलकाने देऊन जायचा. असं अनेक दशकापासून मराठ्यांचा लढा सुरू होता. अण्णासाहेब पाटलांपासून अण्णासाहेब जावळे पाटलांपर्यंत, ओळजे पाटलांपासून एकमेके साहेबांपर्यंत. आणि याच आरक्षणासाठी 350 पेक्षा जास्त आपल्या भावांचे बलिदान गेले. कधी वाटतच नव्हतं की आता मराठा उठाव घेईल का आणि आरक्षण मिळेल का. कारण आरक्षण मराठ्यांना देण्यासाठी खूप मोठा एका बाजूला विरोधकांचा गट उभा. ते षडयंत्र इतकं भयानक होतं की ते आपल्यात फूट पाडायचं. त्यांना माहित होतं मराठा जरी एक आला काही पण मिळू शकतो, पण मराठा एक येत नव्हता. आणि मराठा कोणता पाहिजे होता, गावखेड्यातला गावखेड्यातला सामान्य मराठा लढ्यात पाहिजे होता. तोच नेमका येत नव्हता. पण यावेळेस असं झालं की गावखेड्यातला सगळा सामान्य मराठ्यांपासून श्रीमंत मराठा सगळा एक झाला. एकजुटीनं काय होतं मी तुम्हाला एवढंच सांगणार. एकजुटीनं कधीच आपल्याला आशा नव्हती की आपल्याला ओबीसीचं आरक्षण मिळालं आणि तेच मिळालं. आज ओबीसी आरक्षणातली लय भारी गोष्ट कळाली मला, पण सांगणार नव्हतं. कारण ती सगळ्या सोयऱ्यांचा अंमलबजावणी पोहोचला नाही तर होणं द्यायचे नाही. लय मराठी आता प्रमाणपत्र मिळालं की काय काय करते त्याच्यावर मला आधी फोनवर सांगितलं मी आमचं गेल्यामुळे इतके लवकर हा मुळात मुली मला म्हणजे सकाळी तुम्हाला काही करायला लागून तुम्ही भोगल गावल्यात म्हणजे एवढ्या तारख्यात जाता जाता आमचं एवढं काम करायचं मुलं काय ते म्हणे आमचे 2च नोंदी सापडल्या त्यात 700 प्रमाणपत्र निघाले. मला ते काय विषय आहे ते काय चुकीचं दुसरं काय ते म्हणलं असं असं म्हणजे इतके दिवस कसं काय केलं होतं पाठवून म्हणजे प्रमाणपत्र निघायच्या आधी त्यांनी कागद जोडून ठेवते. पण मी सांगणारच नाही काय अंमलबजावणी आल्यावर सांगणार तुम्ही ध्यानात राहू. कारण विजय सभा टायमात तुमच्याकडे कोणा येणार नाही. कारण आणखी विजय सभा झाली नाही.
त्या दिवशी कायदा 75 वर्षात मिळत नव्हता आपल्या मराठ्यांना आणि एकही कायदा आतापर्यंत मराठ्याच्या आरक्षणासाठी झालेला नाही. 75 वर्षातला सगळ्यात मोठा साडेसोळ्याचा कायदा आहे मराठ्याचा. म्हणजे ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे. त्या दिवशी कायदा हिसकून आणला त्याचा गुन्हा होता. ते तुमच्या पटात माहितच नाही गुन्हा कशाचा. ते म्हणतो गुन्हा होता मग आता कृष्णाला कशाला बसले मला म्हणतो तुला काय माहिती मला कशाला बसले तुला कळायचंच नाही मी काय चीज. तुला आत्तापर्यंत वाटत होतं तुला भारी असं त्याला वाटायचं. कारण तो त्याला भारी कशात ना त्याला माहिती होतं ते जे पक्ष जाईल ते पक्षीच मोडीत होते. मोडीत नाही ते नाता बदलणार पक्ष त्याचं घर बी मोडत नाही ते. आज ते जेलला एका खोलीत आणि दुसऱ्या खोलीत येऊ खातो पाणी त्यांना खाऊ आता बसू आणि मला म्हणतोय आता आरक्षण मिळालं गुलाल धारा आता काय लोकेशन करायचं तू 16 तारखेला भेट मला मग कळलं तुला कसं परत म्हणतो 3 कोटी मराठी येणार होती मुंबईत काय तुला सांगितलं होतं मी तू वही घेऊ मला पुढं 64 किलोमीटर लाईन होती आमची मराठी वाढत नाही तर तेवढे बघितले आनंद मराठा गेले ते 2% गेले फक्त बाकी सगळे वाशी करत होते. ते 2% आधी मुंबई बेजार केली त्यांना जर म्हणलं पोलीस VIP बंगला आहे तिथं नका जाऊ डांबरीला सांगू काय ते जर म्हणले की आपल्याला मोठे VIP इथं जाऊ नका त्या हाटला पुढं चांगलं शिजा सुरू केलं ते म्हणले एवढी इतकी बेजार करलं तर मागच्या आल्यावर काय मागच्या अशी तरसाली होती मुंबई जायसाठी जे आज मिळालं तरी ते म्हणत चला वागत मिळालं. आता आपली खोली काय होती अंतरवालीत आपल्याला जे आर मिळो पुण्यात मिळो नगरमध्ये मिळो लोणावळ्यात मिळो नाही तर मुंबईत मिळो किंवा आझाद मैदानाला गेल्यावर आपण काय करणार होतो आपल्या तेच काय पाहिजे होता ही परिस्थिती ती अलीकडे बघितली ती अलीकडे बघितली का ते म्हणजे नको मुंबईत आली कोणाच्या शेटर पुढं तीच होती सकाळी कोणाला दुकानदार बोलता बसा तिथे शेतीत आणणार ते त्याच्यावर फुल टेन्शनमध्ये काही करत होते त्या देण्याने मराठ्याने पुढं पाठच उरकून गेली सगळं ते सूर्य उगूनच ते राहत ते आपल्या पुढं 4 पावलं होते आपण एक म्हणलं ते तिसरंच म्हणायचं तिथं कोणतं जाणं एकही होतं कोणतरी त्या कार्यक्रम सुरू होतात 8 दिवशी आणि यांना काही भेट करत होती तिकडे जायची तिकडे गेल्याने इकडं फोन करून सांगत त्या कार्यक्रमाला आम्हाला जाऊन द्या नाट्यमध्ये मराठी लिहायचं नाही म्हणजे बघायचा कारण म्हणजे चेतून द्यायचं हो मला तुमचा त्या कार्यक्रमात काय समज घेऊन मराठा लिहायचा जातो माझायचं आणि गेलेली होते ना का याला इकडं जावा तिकडं बोलायचं वाशीत बसलेले सगळे हे इतके कठीण होते नाही तेवढे आता त्याला आणखीन एक संधी देतो आता तर काय तो वही घेऊन उभा नाही राहिला आणखीन एक संधी तुला ऐकत असला तर ऐक आणि मला माहिती तू मी जवळ बोलत होतो तो झोपत नाही गेला ते बसून असतो काय म्हणतोय काय नाही काय म्हणतोय काय नाही त्याचं घेणंच केव्हा तर आता आणखी एक संधी आता शेवटची बघ हे जेवण तर म्हणजे वय झाला म्हणून म्हणतो नका मात्र जे झालं नाही कवर जाऊ शकतो लय टेन्शन आहे का सध्या मराठी आरक्षणात गेल्यामुळे जायचे टाकून राहते त्याच्यापेक्षा एकदा मराठी पट्टी केली एक संधी शेवटची आता कायदा मिळाला म्हणून दिवाळी झाली आणि मराठ्यांना बोलावलं त्या कायद्याची अंमलबजावणी झाली या राज्यात पुन्हा एकदा महादिवाळी बोलावलं नाही
आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठीची विजय सभा होणार. पुरं जग बघणारे की त्या ताकदीनं मराठी कव्हाच एक आले नसते एवढी विजय सभा होणार. त्या टायमाला RTO कोणी एक दिवसाचा पोराला रजिस्टर घेऊन आला मराठी मोजा. तुला शेवटची संधी मोजे. त्याला एकदा माहीत झालेलं मराठी किती ताकद येते. आंतरवालीला आपण सहज हाव देते. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी आपली शक्ती दाखवा. मराठी इतकी आली की आंतरवालीच्या बांधा बांधा बसते मराठीच उभं 20 किलोमीटर उभं राहायला जाणार. ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा मराठी बसले नाही हो. काय कायचे ड्रोन उसात पडले आणखी सापडले इतके मराठी आले होते. आणि ते पूर्ण कलाकार ड्रोन खाली आले त्याला झेडे काढून खाली पाडायचे. ते कोणी काम तिथं ते फुगेची चिटकी होती ती घेऊन गेलो कोण म्हणजे मोठं खाली ओढून त्याची हवा सोडली खिशात घालून घेऊन गेलो. ते लागलं आमच्या मागं. काय म्हणलं आम्हाला नाही जेवण दिलं कोणी आला असं एवढ्याच तिकडे जाऊन बघ. कारण चोराच्या नात्यालाच पैसे चोरी कांदे खाई. आता ह्यो मुद्दा संपला का आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा. मग शेतकऱ्याचाच घेतो आता यांच्याकडे पोपटी करा. मग तुमच्या कांद्याचं बघतो नाही कारण गुन्हे भरून त्याला देऊ आपण. त्याला नाही खायची सवय कांदे. मग आली संधी घ्या दोन काय मागचं पुढचं काढावं सगळं जग म्हणजे मीच सापडतो मला. आपण आता मला जसे आता शिकू मला त्याला लोक शिकवतो मला साहेब मी पाडण्यात उतरून घेत कसं जगतो मलाच कळा. तुम्ही आज दिवसभर गाडीत हे कसं बसून टाका तरी खाना खाणं बोलतो की नाही सगळ्याची जिरबी ना मराठ्याला मिळूनच देईन तेव्हाच गप बसणार नाही. त्याला असं निवारण म्हणून लागलो मी बी ते घरी गेले विचार करत असेल ना हे कसं करतोय त्याला चेतनाच्या काचा चालायला लावणार मी पठ्या बस आता त्याच्यातला एक दम बघायचा राव. आरक्षण मिळून त्या एकदम एकदा बघतोच त्याला थोड्याच दिवसात लोकांनी भजे खाऊन टाकले कालच खायला लावणार. त्याला वस्त्रच भेटला नव्हता कारण मी विकत नाही बाबा. जे समाजाला माझ्या मानलं ना त्यांच्याशी गद्दारी करणारे आवड आपली नाही. आणि सरकारचा तेव्हाच प्रॉब्लेम मी त्यांना फुटत नाही जर ते मध्ये दिसतं तर बाहेर सुद्धा भेटतं कोणाला आपल्याकडे बोलत तुमचे बघा एकदा मंत्री आले डबल आपल्याकडे येतच नाही त्याचा ते तिकडंच म्हणतो ते एखाद्याकडे बोलतो आणि दर बारीनं खांदा बदलून येते. नांगराला नाही का दुपारून पहिला खांदा बदली तसं एक जण कवाचा डबल आला असं घडत नाही. एकदा आलेला 70 बैठक झाले असते 5 महिने फिरून माघारी नाही आला दुसरा. आणि मी तिकडं मुंबईकडे गेलो तरी तिथं नाही आला. यामध्ये नवीन पाहिजे तिथं केसर साहेब आणि तिने कोण होतं लोन टाका काय लोन टाका काय होता कोणाला नवं असते ते सोडून आणले त्याला तिथं गोपच घुसलो. त्या म्हणले तुम्ही पालकमध्ये बोला तेव्हा म्हणजे तुमचं त्यांचं करून आणि ते आहे तेवढं हिंदी आणि मला येत नाही हिंदी आणि मला हे करून आणलं रे. त्यांना आपल्याला हिंदी कळत नाही. काल एक कार्यक्रम होता मराठी याचा आपल्या त्या वीरेंद्र भाऊ पवारांच्या वडिलास तिथं राजस्थान मध्य प्रदेश पंजाबच्या आले तेव्हा अशी हिंदी आणून राहिली. मला फक्त त्यातल्या 2 शब्द कळले पुऱ्या भाषणाने आरक्षणाला बोलत होते आणि हिंदीतून. ते म्हणला काय मला 10% आरक्षण मिळवलं असं काय करून म्हणा 10% हिंदीत काय म्हणते त्याला. मी माझ्या वाटणं म्हणून काय म्हणलं होतं मी 10% काय आरक्षण काय तुम्हाला कोणतं आहे आरक्षण मला हिंदी कळत नाही. तुम्हाला खरं सांगतो आपण शेतकऱ्याचं पोरग आहे तुमच्या रक्तामासाचं आहे पण त्या कार्यक्रमच नव्हता पोरगा. मला हिंदी बघ मी खोटं नाही बोलणं हे पत्रकार बांधवले काढत आहे
हे सुरुवातीला काय करतात, 2-4 प्रश्न मला दमाने विचारले. मी प्रश्न उत्तर देते मी आणि या जागेत त्याचं नाव घेतात. मग सगळं बिघडूनच जातो ते. त्याचा प्रश्न विचारतात. मग सगळा तापात बिघडून जातो. मग आपण पडते बिघडून जातो. त्याला कळत नाही. त्या पत्रकाराला मी काय म्हणलं, मला ध्यानात नाही राहत, मी त्याला काय उत्तर देते. आणि माझ्याकडे तसलेच पत्रकार पाठी देते हिंदीतले, त्याला मराठी येत नाही. मी काय अंदाजे ओळखू त्याला मराठीत काय प्रश्न विचारायचा होता. त्याने अर्धा प्रश्न विचारला, मी त्याचंच उत्तर देतो. मला तो कळलं मला. मग हिंदी त्याला कळायला लागल्या. असं वाटण्यात सध्या ते म्हणतो मी येडा आहे, 5वी शिकलेले तुमचं काय राव, तुमचा जिल्हा भारी आहे. खरं सांगतो तुम्हाला, पवित्र जिल्हा, सगळे देवस्थान क्षेत्र या नाशिक जिल्ह्यात. ही घाण कोण आणली तुमच्या नाशिकला डाग लावला तुम्ही घ्यायला जाण्याची. मला म्हणतोय ते, मला आज माहीत झालं तसं, मला माझं माहीत होतं, पण मी आज खात्री केली. मला इथून पाठीमाग माहीत होतं, कारण मी 2-3 बारा बाईटमध्ये म्हणलेलं. ते मलाच म्हणतोय सासऱ्याची जात मग माझी सासरवाडी गंगापूरची, मी राहतोय शहागडला. मला आता खात्रीची माहीत झालं, तेच सासू तिथं खात्री भंगारच्या गाडीने जात आहे. आणि दुसऱ्याला म्हणतो, याचा ना पहिल्यापासून स्वप्न होतं मराठी मोठ्यामध्ये, आणि आपण नेमका तेच गेम केला त्या त्याचा आपला नगरचा भाषा नाही करतो, लाल झाला लाल. तेव्हा मग तो त्याला म्हणा, तो मंडळ कमिशन चॅलेंजच करून टाकलो. मंडळ कमिशनचं नाव घेतलं त्याची अर्धी पातळच झाली. त्याला फक्त माहिती आहे मंडळ कमिशन चॅलेंज होतो, त्याला एकट्यालाच माहिती. कारण मंडळ कमिशन हे राज्याने स्वीकारलाय का केंद्राने स्वीकारलाय फक्त त्यालाच माहिती. मान्य न्यायालयाने स्वीकारला का नाही स्वीकारला हे बी त्यालाच माहिती. बाकीच्या वाटतं पक्का आहे गम, पण मराठीची नियत खराब नाही, म्हणून मराठीने आतापर्यंत चॅलेंज नाही. आपल्याला आज बी नाही करायचं. खरंच सांगतो मी तुम्हाला, आपल्याला आज बी गोरगरीब ओबीसीच्या वाटवर नाही करायचं. तर त्याने 3दा आपलं वाटवर केलं. गायकवाड साहेबाचा आयोग आला त्यावेळेस चॅलेंज केलं, पण द्यायच्या मागून घेऊची पैसा हेच पुरेतो सारा नसता. कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाची हिरिंग घेणं सोपं गोष्ट नाही. पैसा हे पुरेतो. राणे साहेब समितीच टायमाला ते झालं, मध्ये ओबीसीच्या सवलती लागू त्या मार्गाला त्यावेळेस हेचा आरोप आणला. आता 75 वर्षात सगळ्यात मोठा सगळ्या स्वरांचा कायदा आपल्यासाठी बांधला. आता याच्यात याचिका त्या टॉयलेट दाखल केल्या. जर याच्यात काही झालं तुम्हाला मायबाप सांगतो, मंडळ कमिशन चॅलेंज करणार मी काय वचन होत आमच्या वडला करायला लागलं नसता, मग दुसरा पर्याय येत आले. ओबीसी बांधवांनी त्याला फोन करून सांगायचं तुम्ही घरात पडून राहा, त्यामुळे आमचं वाटलं होऊ शकतं. ते राजकारणी माणूस एक गोरगरिबाचं वाटलं करायला घेऊन निघाले. आता नाही त्या नाभिक बांधवाला बोलला, ते नावी बांधवाला त्यांना मला मराठी चॅप्याच करून पण ते हो त्याला एक गोष्ट माहीतच नाही. मला वाटलं आपल्या तर घेतो ना म्हणे, त्यांच्याकडलं डेंजर अशी होते ते. मी आता एकच व्हिडिओ ऐकला, मोबाईल फिल्म गेला इतक्या विषय बेकार, तरी त्याला काही लाज नाही. पण आपण तुम्हाला एक विनंती माझी, आपल्या लेकराला मिळाल्याशिवाय मी हातात नाही, त्याची काळजी करू नका. मी याचे पाठ पोरायला खंबीर. फक्त ओबीसी बांधवांनी मराठा बांधवांनी वाद नाही करायचा असं, कारण गाव खेड्यात त्याच्यासाठी आपण वाद नाही उभे. आपलं एकमेकावरती लय प्रेम आहे. आज बी सुखादुखात आपण ओबीसी बांधवांनी मराठा बांधव. आज पण तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, जर लग्नाला पुढं चालले ना ओबीसी बांधव मराठा बांधव, आता 50-50 पेट्रोल टाकीचे गाडी दोघं टाकीचे का त्याने जर आजच्या आपल्याला उद्या आपला पाहिजे नाही पाहिजे ना, ते आता कसा कच बोलायला दिले काय म्हणतात. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावरती, याच्यासाठी पुढे आपले संबंध खराब करतात. ओबीसी बांधवांनी सुद्धा हे समजून घ्या, तो राजकारणी त्याच्या फायद्यासाठी तो आपल्याला वाद लावू शकतो. आणि आपणही एकमेकाच्या अंगावर नाही जायचं, कारण आपण ओबीसी आरक्षणात गेलो होतो. आता गेलो जायचं नाही म्हणत मी तुम्हाला, गेलो होतो आपण. त्यामुळं शेतकरी आपणच म्हणजे कुणबीचा सुधारित शब्द आहे शेती. कारण आपल्या आजोबा पंजोबा आला होते म्हणून कुणबीक म्हणायचं, त्याचा सुधारित शब्द शेती.
शेतकरी आपण, शेतकरी मराठी आपण, दोन्ही आपण जातो इथून. कारण लढणारे पण आपणच, त्यामुळे त्याचं ऐकून आपण वाद नाही करायचं एकमेकाला. तर 57 लाख नोंदी सापडल्या. मला रात्रीची माहिती आहे 63 लाख नोंदी सापडल्यात म्हणून. एका नोंदीवर 50-60 जणांना लाभ मिळायला लागला एकाच नोंदीवर. गेले ना 2 करोड मराठी आरक्षण. आणि जे राहिले त्यांच्यासाठी सगळ्या स्वराचा कायदा आहे. ते मला म्हणले होते पर्यायी शब्द द्या, सरसकट नको म्हणते. सांगायला लागलो मी आता मुद्दा बोलतो. मी बी डाव टाकत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराचे मराठीत आपण डाव टाकल्याशिवाय यश मिळत नाही. ते म्हणजे सरसकटला लय त्यांचा विरोधी पर्यायी शब्द द्या. मला देतो माया कुंकून ध्यान द्यायचं काय मग शब्द. मी म्हणलं मराठा समाजात परंपरेनुसार पिढ्यांना पार लग्नाच्या सोयरीकी जोडतात ते सगळे सोय. ज्याची नोंद सापडली त्याच्या नोंदीच्या आधारावर त्याच्या गर्भवतातील रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना नोंद नाही मिळाली तरी आरक्षणाचा लाभ द्यायचा, कोणते प्रमाणपत्र द्यायचे. ते मी थोडा टाइम करताना तेच म्हणलं मग हे सरसकटच होते. आणि म्हणलं तुम्ही म्हणले पर्यायी शब्द द्या. आता समजा नांदगाव एका नोंद सापडली एकच, त्या नोंदीवर सोयऱ्याला ठरलं. याचे सोयरे इतके पसरले लांब. इथून सुरुवात करतोय तर थेट मुंबई गो. मुंबईतून येतं फिरून येतं खानदेशात. खानदेशातून निघाला परत विदर्भातून मराठवाड्यात आलाच ओळख पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रातून पुन्हा नांदगाव. अर्ध्या महाराष्ट्रातून एकच नोंदी निघाला गेला. आणि खाली काय राहिलं 57 लाख बेडवर कार्यक्रमच संपला. म्हणजे आपण ओबीसी आरक्षणात गेलो फक्त अंमलबजावणी मिळाली. कारण त्या दिवशी आपण राजपत्रित आदेश अधिसूचना काढली पण विधानसभा सुरू नव्हती, अधिवेशन नव्हतं. म्हणून आता 15 तारखेला त्याचं कायद्यात रूपांतर होणार. कारण हे कायद्याचं राज्य इथं आपल्याला टिकणारा घ्यायचं असलं तर ते कायदा पारित व्हावा लागला. कायदा आता 15 तारखेला पारित. तुम्हाला एक काम आहे म्हणजे महाराष्ट्रभर करायचे तुम्ही. मी बी करतो. रात दिवस जागवतोय मी. जागवतोय का तर तुम्ही जागायचं स्वतः लेकरासाठी राजकारणासाठी बस झालं जागा जाता. त्यांना म्हणून त्याचे आरक्षण मिळतं. तुमच्या आमदाराला पूर्ण करायचं. महाराष्ट्रभर जेवढे ओळखी असतील त्यावेळी मतदारसंघात गेले त्यांना सांगायचं 15 तारखेला अधिवेशन. सगळ्या सोयऱ्यांचा कायदा मजबूत झाला पाहिजे. त्याची अंमलबजावणीसाठी सगळ्यांनी एक मतानं आवाज उठवला. खासदाराला फोन करायचं. तुला जेवढे आमदार ओळखी त्यावेळेला सांग म्हणायचं. एक आहे जेवण एका ताकदीनं सगळ्यांना आवाज उठवायचं. आणि या नांदगावातून माझी मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि मंत्र्यांना विनंती की येत्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यासाठी तुम्ही सगळेजण आवाज एकमताने उठवा. कारण मराठ्यांचे लोक 15 तारखेला टीव्ही बसणार. कोणचा आमदार मंत्री आपल्या बाजूने बोलतो. जेव्हा बोलणार नाही ना त्याला फक्त पायातले हातात घ्या. हा नका नुसते हातात घ्या. तरी आलाच ना पाहिजे इकडे. कारण आपल्यासाठी जे उठल तेच आपला. आपल्या लेकरापेक्षा आपल्याला कोणी मोठं नाही. तुम्हाला आत्ताच राहायची गरजच नाही. कोणापेक्षा तुमचे लेकरं मोठे झाले. आपले स्वतःचे लेकरं मोठे करू लागले. अंमलबजावणीसाठी आपण 10 तारखेला आता कोणाचंच नाही पाहायला डवचायचंच नाही. एक तर मला उभा करत नाही. मग हे सुरू झालं. मी गुण करत नाही. मोठं चिरण काहीतरी बास करा काहीतरी. मी आता पुढं त्याला मागं सरकारच नसतो. ते मी बेजार झाले मला मागं सरकार. तिथं अशी परेशानी ते म्हणजे त्यांना म्हणून लागला. माझ्या जातीला न्याय देण्यासाठी उभा केलेला आहे. त्यामुळे 10 तारखेला पुन्हा एकदा आपण आम्हाला उपोषण पुकारलं. आता सहन होत नाही पण त्यांना वेळ शेवटचा टप्पा आहे. कारण माझं शरीर मला साथ देत नाही. आज दिवसभर बघितलंय मी. माझा पाय सुद्धा काढला तरी सरळ होत नाही. इतकी भयानक परिस्थिती आहे. कारण एका महिन्यात 26 दिवस उपोषण झाले. एक 17 दिवस आणि एक 9 दिवस. शरीराचे एवढे आहे माझ्या गाडीत तर लोकांना मध्ये माझे काय आहे तरी मी रातपाट एक करत नाही. याच्यात माझा काय फायदा. माझ्या गोरगरीब करोडो लोकांच्या मराठीच्या पोराचा याचा फायदा होणार आहे. ते मोठे होणार आहेत म्हणून असं केलं. आता पुन्हा जीव आपण करायची आपण मरायला देतच नाही. कारण समाजाला मायबाप मांडला मांडायचं नंतर त्या मायबापाची गद्दारी नाही करू शकत आपण. म्हणून
10 तारखेला त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून पुन्हा आंदोलन पुकारलं आणि ते आंदोलन उपोषण पुकारलं. असा धक्का घेतला की मंगळवारी बुधवारी कॅबिनेट असते खरं नाही. सोमवारीच झाली वडील झाली की नाही झाली. आणि मला बोलणं येते मग अंमलबजावणीशी बोलायचंच नाही आपल्याला. कारण पुढचा शब्दच नसतो आपल्याकडे. कारण आपल्याला पैसे लागत नाही, गाडी लागत नाही, पदवी लागत नाही. तर पैसे जण आपलं जमत नाही तेव्हा फोन करा आपल्याकडे करतच असतं. त्यामुळे आपण त्यांचे पैसे घेत नाही. ते पैसे माझ्या जेव्हा कमी तेच दुकान बंद केले नाही. ते माझ्या राजा बोलते खूप आणि चांगले पैसे कमी होतो पद मिळत होते आपल्याला. मराठ्यात जेव्हा आंदोलन सुरू झालं आरक्षणाचा विषय संपला ना. आता याला दुसरा मुद्दा धरायला लागला. मी दुसरा धरला मी आलोच म्हणून सांगायचं. मी लगेच तेव्हा धरला. आता शेतकऱ्या धरला बऱ्याच जणांची कोपाट लागणार. कारण मग कसं धोरण आहे. मी मला उलटे काम करायचं सवय पाहिजे. मी सरळ कवच काही करते. कुणी म्हणलं आरक्षण मिळत नाही मग मी म्हणत होतो कसं मिळत नाही बघू चा. आता कुणी म्हणलं शेतकऱ्याचा प्रश्न सुटत नाही मी कसं कसं सुटत नाही बघू. तुम्हाला कागद आमदार होते कसं काय शेतकऱ्याचा प्रश्न सुटत. तुम्ही काहीच होऊ नका शेतकऱ्याचं कल्याण झालं म्हणून समजा. प्रामाणिक लढा तुम्ही प्रामाणिक लढत नाही. तुम्हाला काय दिलं की तुम्ही लगेच राहतील. आणि तुम्ही सुद्धा 2-3 गोष्टी पाहिल्या. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण देण्यासाठी संघर्ष करायला लागला. आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा दारू सोडा. आपण सुधारलंच म्हणून सांगतो. काही गावात असा वाच येतो की मला वाटतं तिथूनच गाडीत ताट वर घ्यावा पडला. आणि पेटे जर मला धरली ऐकत घरी टप्पोते किती वेळ पुढे धरलंच नाही मला पुढे. कसा कस पाय थोडी मलाच फोडून राहायचं मलाच घोडे घ्यायची. कारण ते नुसतं सुदीप ते सकाळी म्हणतोय मला काही बोललो होतो काय. आता तुम्हाला थोडं ठेवून दिली होतो 50 घोडे लावून मोकळा झाला ना. आता म्हणतो मी जरा ठिकाणी म्हणलं होतं. आता ते काय होतं कोण माझ्या ध्यान राहिलं एक माणूस विचारून त्याच्याच लोटायचे मला लोटू नको. मग आम्ही ये तर तू याला हे तेच ढकलाढकली सुरू झाली. मी मग एखादा भक्ती बोलायला म्हणायचे ढकला पुढं त्यांची ढकलाढकलीच बंद झाली. शेवटी मी गाडीत बसलो म्हणे. शेवटी त्याच म्हणले बसा बसा गाडी घेऊन जातो मी. त्यांना आवडलं मी तिकडून दर्शन घेऊन घ्या आलो. हा एक तो झोपल्या होता झोपल्या नाही आपण तरी लोटलं त्याच्यासारखं टाकते होता. ते पोळलं तिथंच बसलं. तिथूनच माझ्या हात टाकायला बघायचे खाली पाड्या. आता नाव ते सांगायचं पण नाही सांगत. माझ्या नाव पक्का देणार नाव सांगणार नाही. आरक्षण मिळालं सांगत मी पण नसतो माझ्या रात पोटात. त्याचा कार्यक्रम तर लागा ना पण त्याचं नाव घेणार. त्याला उठीत होते उठला एवढं टप्पू होते. दारू पिऊ नका तुम्ही. आपल्या संसाराचं वाटलं होतं पाहुणे आपल्याला नाव ठेवायला लागले मित्र नाव ठेवायला लागले गाव आपल्यापासून तुटायला लागले. त्या 2 गोष्टी जर मराठ्याने केल्या मराठ्यांच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं व्यसनापासून लांब जायचं. जगाच्या पाठीवर नंबर 1 प्रगत जात म्हणून मराठीचे असणारे लक्षात. आणि ते बांधा चौकाचे कमी का माझ्या बांधा टोकरी दिली माझी 2 पिढ्या झाले आपण बोलणार ते बांधावर द्या 2 फूट टाकून का मारला लागले. बांधापुरीचे उठायचे दिवसभर गावात हिंडायचे. तिसरा भाग फुरफुर त्या बांधा टोकरी बसत काय टोकरी तुम्ही 2 पिढ्या झाल्या बोलत नाही साहेब आपण त्यावेळेस चिल्लर कामासाठी. बांधा उद्यापासून सोडून द्या सगळेजण. कोणाची फोन सुद्धा ना काही नको. लोकांना आता आपण देखवत नाही ते काय. कारण खूप दिवसांनी माझी जाती एकत्र आली. हिला फुटून देऊ नका. आता तुमच्या खांद्यावर जबाबदारी. कारण एक आल्यामुळे तिथे काम होते. नुसतं काही करायचं म्हणलं तर टेन्शनमध्ये गिरीश महाजन मला डायरेक्ट म्हणले होते. मी म्हणलं मुंबईला येणार आहे काय. ते म्हणते काही करावं मुंबईला येऊ नका. तुमचा मोठं म्हणलं काय सुविधा व्हायचा एवढे टेन्शनमध्ये आले. आणि म्हणलं तुम्हाला ताण आहे कामचा. आम्ही आमच्या भाकरी ते सगळं घेऊन तेवढी एकच गोष्टीची व्यवस्था करा. ते म्हणजे तिथं सांगूच नका म्हणून मग ती जिथं जागा मिळते बसत असते. परत म्हणू नका काय झालं. त्या कथा ते म्हणतात मंत्र्याच्या कसे कर्ज गाडी झोपत येत का ते बघायचं आम्हाला. ते कथा गाडी सापडीत म्हणलं तिथं कामच झालं म्हणून सांगायचं. त्यामुळे ते नंतर माझ्याकडे चर्चेला आले का असे इतके मंत्री आले. आम्ही सर्व मंत्री म्हणून आंध्रावरून तुटतो सगळे मंत्रीच संपले यायचे. मग अधिकारी सुरू केले.
ठाण्याला अधिकारी आहे ते गेला त्या लोणावळ्यात. म्हणजे आता अधिकारीच पाहिजे ते म्हणजे आम्हाला कसा तोफा देतात ते अधिकारी म्हणायचे. तुमचं लफडं आमच्या गायगुतीतात लई ठीक ना आम्हाला. नाही म्हणजे जा तुम्ही आले ते डबा भरून एका जागेवर पोराच्या कशाच्या सापडायचे पुढे वांग झाले पोरं म्हणजे कुठेतरी पाडला रस्ता दिशी धरून येते कारण ते नसे त्या काचावर सापड आणल्याची दमाने आणून ते तिथून गाड्या मागायला वळले ते म्हणजे पुढे गेल्यावर लय सांगते काढला आले काही जण गाडत धरून बसले म्हणलं मी उपन्यास त्याच्याकरिता सवा खोलीत नको एवढं म्हणतो कोणाचं बाहेरून 43,000 पोराची घोषणा आहे जमून घोषणा दिली सगळ्यांनी आणि तेवढ्यात म्हणलं आपण बाहेर जाऊन चर्चा करू तिथे पातळच झाली. ते मला चर्चा नको तुम्हाला मुंबईत यायचं यावं पण आम्ही काय बाहेर येत नाही मग काढून काट्या घेणार ना बरं. मराठ्यांची ही एकीची दहशत अशीच ठेवायची नुसतं मराठा आरक्षण प्रश्न नाही आपल्या आयुष्यातले संकट येतात. हे संकट जर तोडवायचे असले आपल्याला एक जीव राहावा लागेल. तुम्ही राजकारण करू नका या मताचा मी नाही अवश्य करा तिथे आपले लोक पाहिजे पण अगोदर जातीपेक्षा पक्षाला नेत्याला मोठं मानायचंच नाही अजिबात नाही. जात टिकली की आपले लोक टिकली त्याच्यासाठी आपल्याला हा संघर्ष आहे. तुम्हाला आणि तुमच्या पाया पडून सांगतो माझी जात खूप दिवसांनी जाईल हिला फुटून देऊ नका. मी असलो नसलो तरी कारण माझं शरीर काय मला साथ देत नाही. मी असलो नसलो हे विचारून म्हणून देऊ नका माझी जात मी फुटून देऊ नका. पण मराठ्यांच्या पोरांच्या पदरात आरक्षणाचा गुन्हा टाकल्याशिवाय मी हटत नाही मरत सुद्धा. मी माझ्या पवित्र रायगडात आत्ताच दर्शन घेऊन आलो कारण मला माहिती आहे माझ्या या ऑफिसातल्या आलो पुन्हा गडावर जाणं होईल नाही मला माहीत नाही पण माझ्या राजाच्या चरणी मी नतमस्तक होऊन आलो कारण हे उपोषण खूप कठोर होणार आहे. कारण या सगळ्या सोयऱ्यांच्या कार्यासाठी 2 महिने सरकारनं आपल्या वयाला घातले द्यायचा नाही कारण हे कायदा लय मोठा आहे. तुम्ही समजून घ्यावे जर मोठा नसता तर यांनी एवढ्या याचिका दाखल केल्याच नसतात. जो कायदा 75 वर्षातला खूप मराठ्यांसाठी मोठा एकही कायदा झाला नाही कारण 2001च्या कायदा दुरुस्ती करायची आणि दुरुस्ती करणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही. तुमचं जर नवीन मागणी असती तर त्यांनी शासन निर्णय काढला. आपली मागणी ओबीसी आरक्षण त्यामुळे कायद्यात 2001च्या दुरुस्ती करावं लागते आणि ती करायसाठी त्यांची पण कसरत आहे आणि आपली सुद्धा खूप कसरत. कारण आपल्याला 10 तारखेला उपोषण सुरू केलं नांदगाव आणि तुमच्या जिल्ह्यात परिसरात ताकदीनं त्या उपोषणाच्या पाठीशी उभा कारण तुमच्या ताकदीवर तुमच्या बळावर तुमच्या पाठबळावर आशीर्वादावर मी तिथे जीवाची बाजी लावून लागणार कारण तुम्ही तिथे जीवाची बाजी तुमच्या आशीर्वादावर लावतो. तुम्ही इकडं ताकदीनं शांततेत एकत्र आहे त्या नांदगाव परिसरात तुम्ही एवढ्या ताकदीनं जमा 5 किलोमीटरवर तुम्हाला जो भरायला जागा नाही बोलले पाहिजे एवढ्या ताकदीने तुम्ही एकत्र आलेल्या बघून सरकारनं अंमलबजावणीच केली पाहिजे. आपला उद्देश त्यांना त्रास देणं नाही पण आपले विग्रह मोठं करण्यासाठी आपल्याला ही शेवटची एक फाईट मारावीच लागते त्याशिवाय अंमलबजावणी ते करणार नाही असा टाळाटाळी करते. 10 तारखेला आपण आमरण उपोषण करतोय पण आता एक उलट असलेला उपोषणात शेवटचे 2 दिवस आराम लागतो कारण शरीर ओलं लागतं. आता मग असा उलटा कार्यक्रम म्हटलाय काल होतो मुंबईला त्याच्या अगोदर होतो पुण्याला तिथं वाजले 3 फोटो काढू सर 5 फोटोचं लपडले ते डेंजर शेच्या काढून आमचं काढून मला जागी केलं माझा कार्यक्रमच घेता येणार आहे. मी 5 वाजता ते 5:30 झोपलो येऊन पाठव मी कावा खाल्लं तरी पचत मला माझ्या गाडीत गेला अडचणी फक्त ते 10 वाजता टोपलं सापडली. एक जण आलं केलेलं होतं कारण ते रगच वळली अंगावरची झोप लागायच्या तुम्ही फोटो काढून दे ना ते मोबाईल लागला उलटा मला घ्यायला येते सगळ्या उसर फोटो काढले होते तरी मला फोटोच नाही आला बस काय करू माझ्यावर पोरं गेले होते येणारच ऐकला त्रास कालची रात्र जागलो रात्रीपासून सोबत यांनी 4 वाजता फोटो काढले नाशिकमध्ये
त्यावर सूर्य उगला. नाशिकहून जायचं सांगल्याला आणि इतकं गोड बोलत आहे मला एवढंच झालं ह्याही धर्मात म्हणून अतिशय वाढवलं 100 गाव घेतलं सकाळ ते सांगल्याचा किल्लाच आहे ना. सांगल्याचं वेळ होता सकाळ 11:30 तिथे गेलं 12:30 त्या सांगल्याचं किल्ला. आता किती वाजले कुणाला म्हटलं झोपलंच होतं. म्हणजे एवढं असं आजची रात्र झालं. आता मला अंतरावली वैजापूरचा कार्यक्रम 8 वाजता होता. रात्री 8 वाजता होता वैजापूरचा. आता कवच जाईल तेव्हा आता तसं धोरण कसं का करून घ्या. कारण मराठा समाज रस्त्यावर आहे. 10 जण जरी असले ना मी डावलून नाही जात. कारण मराठ्यांना डावलून जाणार एक पायदास मागे नाही. किती आता उद्याच्याला गेवराई तालुक्यात सकाळी 8 वाजता ते बैल पळत येतात काय बैलगाड्या त्याचं माय आता म्हटलं मी छान आहे असं काही माय आता दिले ते लग्नात निवडणूक काढून आशीर्वाद द्या मला आशीर्वाद देते. आरक्षणात बोलत सांगा खपा खूप बोलत होती किती वेळ लग्नात गेलं त्याचं लग्न इतकं मोठं आहे पुढं मला जेवढच दिसेल जण लग्नात पंक्ती इकडून फोटवलं इकडे पंक्तीवर जर ताटात माती सगळ्या प्रत्येक पत्रवाळ्या मला फोटो काढत होतो हातात धरून मला नका नवरदेव कसं खेळत पण होते फोटो देणार त्यांना गुतारे आणतोय कोणी त्यांच्या लग्नात जा. आता आजची रात्र पुढे जाणार आहे. उद्या गेवराई 12 वाजता 1:30ला कार्यक्रम दुपारी आणि रात्री 8:30 वाजता श्रीगोंद्याला अहमदनगर म्हणजे 9 तारखेला संध्याकाळी. आता तिथून मला 2 तरी वाजता वापस फिरायला. म्हणजे मी अंतरवाली येणार सकाळी 8 वाजता 10 तारखेला आणि उपोषण सकाळी 10 वाजता. तिकडून आला असं बस नाही मला त्याला नावी लागली. रात पाठी याच्यासाठी करतोय की गोरगरिबांचे आपल्या लेकरं मोठे करायचे. तुम्ही सुद्धा रात पाठी करा. रात पाठी कोण करत असतो माहिती तुम्हाला राजकारण आपल्या दारात येईल कड्याबाजी आपला चहा पी परत जाताना मायकडे येतो काय देतो तर जायला तिथं फार वाटलं झालं आमचं तवा नाही आला तो आता कुठून आला. आपण आपल्या लेकरासाठी रातपाट करा. तुम्ही सुद्धा जागे रात्र दिवस पाहुण्याला फोन लावताना त्यांना फोन लावताना मावशी तुम्हाला काम सांगू उशिरा तुम्ही आहेत आणि शेताला सांगून घेऊ. 75 वर्षात जे जे पक्षी झाले ना त्या पक्षातले सगळे नेते माझ्या बाबतीत मराठ्यांना मोठे केले. त्याचं कारण असं होतं हे आपले कधी काही आपल्या लेकराला गरज पडली ती आपल्या कामाला येते म्हणून मोठे केले. खरंय का नाही. आज आपल्याला गरज आहे. एकही नेता आपल्या बाजूने बोलत नाही. एकही आता नागपूरला अधिवेशन झाले एक आमदार मंत्री आपल्या बाजूने बोलत जे बोलले ते त्यांचा स्वार्थ धरून बोलले. 50% वर द्या खालचं दे. तुला कोणी सांगितलं 50% वरच बोलायचं. आम्ही ओबीसीत मागवतो तो 50% वरच द्या म्हटलं. म्हणजे ज्याच्या त्याच्या सोयीनुसार बोलले. हे इतके मोठे झाले आपल्या देवावर त्यांच्याकडे बंगले गाड्या पैसे यांचे पोरं गेले परदेशात शिकायला आणि आपले कौशल कटतात यांचे मोठे झाले. पण ते परदेशातून माघारी आलं त्याला आपण काय म्हणतो भैया आणि ते आपल्या पोराला नाम्या तुक्या एकण्या म्हणतोय आणि आपण त्याला भैया म्हणतो. ते जर चांगले कपडे घालून आलं का आपण त्याला भैया साहेब म्हणतो. त्याचे हापता येणार नाही आणि त्याला आपण भैया साहेब म्हणतो. मावशी तुम्हालाच काम आहे आपले लेकर मोठे करायचं आपलं. हे तुमच्या पोरं मला माहिती यांचा खटका तुमच्या जवळची हे बाहेर चालले उद्यापासून यांना विचारायचं कुठं चालले. हे म्हणले साहेबाच्या बाहेरकडे चालले टंगलेला म्हणून घरात ठेवायला मी आहे तुमच्या मागे तुमचा भाऊ आहे ना आणि त्यांना शिकून त्यांना आत्ता पिऊन टाकतो बाहेर मरून द्या आरक्षण मिळू शकतो. मग परत तुमचं राजकारण करा पण आरक्षण परिपूर्ण मराठ्यांच्या पदारात पोहोचतं राजकारण नाही. त्याच्यानंतर राजकारणाचा फायदा आपल्या आधी ते उचलणार आहे. काही राजकारणाचे प्रमाणपत्र आपल्या आधी काढले नोंदी मिळायच्या आधीच नोंद मिळाली म्हणून तर ते वंश ओळखी जुळी लगेच सर्टिफिकेट घेऊन गेला आणि आपल्याला दाखवायला लागला. इतके हुशार आहेत ते आपल्यापेक्षा जास्त फायदा ते घेणार.
किंवा आपल्या पोराला फायदा होईल त्याचा. श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यालाच आरक्षण लागतं. तेवढं मात्र अंमलबजावणी केल्याशिवाय सुट्टी नाही. आता तुम्हाला थंडी वाजायला लागली, तुम्हाला वाटत कोवर बोलू देतो मिळाला, कारण तो बोला बोला मग कार्यक्रम होईल ना, तेवढं बोला बोला मला पुढं जायचं ते पुढचे फोन करतात मी गाडी वाढला ते म्हणजे निघाली गाडीतले का सिंगामध्ये वाजे फोन सांगणारे तिकडून फोन आला का पुढची घेते मध्ये यायचं आलं जवळ ते असं सांगायचे लिंबा झाडाजवळ आलं ते कोणत्या लिंबा झाडाजवळ धरायचा. मी ऐकतो नाही फोन काय बोलत तिथे ते म्हणजे झालं जवळ आणि लिंबा झाडाजवळ. आता लिंबा झाड पुढे लिंबाचेच झाडे सगळे. मग त्या पुढच्याला मिळाला ना ते जागे मला तर असं माहिती कळली वजे पूर्व 4-5 क्विंटल सरपंच आणलं शेक केला जागी घेते म्हणजे या मग जाऊ येतो काय आता आम्ही उठत नाही म्हणजे मग हा कार्यक्रम द्या. तुम्हाला माय बापा एवढं सांगतो हे संघर्ष फक्त जातीसाठी. आता जात फुटून द्यायचं नाही आणि जातीला अंगावर कोणाला येऊन द्यायचं नाही. आपल्या जातीचा पण नाच देखील आणण्याबाजी ताकदीने एक जेवण एकत्र बघू कोणा किती किती दम येते कोण आपण. फक्त 10 तारखेला सगळे आंदोलनात पुन्हा एकदा सहभागी व्हा आणि ज्यांना शक्य असत त्यांनी 10 तारखेला अंतरावरील बैठकीत सुद्धा सकाळी 10 वाजता या. ज्यांना शक्य नाही एक मोठी रॅली करा शांततेची म्हणजे त्याचा एक दबाव हा जातो आणि समाजाचं कार्य माता मावल्याचं सगळ्यांनी 1-2 घंट्यासाठी घरात बाहेर येतं लाखांनी येत आपण का थोडे येतं काय चालायला लागलं तर 4-5 किलोमीटर आपण येत जे आपण टाकत एकदा नामगाम केल्याला बघितलं की बाकीचं राज्य आपोआप सुरू करत आहे. मिटिंगला या म्हणून सांगितलं ना आता किंमत मराठी हिंदीत बोललो नाही हिंदीचं मोठं जमत आहे आणखी मी शिकवतो आता. चला मला रस्ता करून द्यावा तुम्ही रेल्वे करावा मला इथं करण्यात